बातमी ठाण्यातून आहे। घोडबंदरमध्ये सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये राडा झालाय। भाईंदरपाड्यामधील भोईर कुटुंबियांची 12 गुंठे जागा प्रताप सरनाईक यांनी बळजबरीनं बळकावल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। या विरोधात भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी भाईंदरपाड्यामधील गावकऱ्यांची भेट घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मीरा भाईंदरमधील सर्व भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि भाईंदरपाड्यातील सर्व स्थानिक गावकऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये कासारवडवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे। बघा, पोलिसांनी एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलंय आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलंय। परवा रात्री आयुष्यात माझा असा पहिल्यांदा झालाय की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन JCB पोकलेंनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकावली। या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरीने जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कंपनीच्या आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे। आता हा मुद्दा नरेंद्र मेहतांनीच घेतलाय ना आणि त्यांनीच पत्र दिलं। त्याच पत्राच्या आधारे हे सगळी आमचा जे मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणीची जी मोहीम आहे त्यांच्याच पत्रानुसार चालू केलं। त्यांनी दिलं पत्र आणि त्यानुसार ती मोहीम चालू केली। त्यामुळे कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, मला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठी यायलाच पाहिजे। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख सध्या या घटनेसंदर्भातली माहिती देतात। रिजवान, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक यांचं नाव येते। एकूणच हे प्रकरण काय आहे, काय आरोप करण्यात आलाय? तृप्ती, नक्की आपण जर पाहिलं तर मीरा भाईंदर येथील भाईंदरपाडा येथील प्रताप सरनाईक यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि गावकऱ्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा घटनाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रचंड गाजताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर ज्या पद्धतीने भाईंदरपाडा येथील भोईर कुटुंबाचा आरोप आहे की प्रताप सरनाईक यांचा जो विहांग ग्रुप आहे यांच्या माध्यमातून बळजबरीने जो आहे तो 12 गुंठे जागा जी आहे ते आमच्या बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रताप सरनाईक यांच्या खासगी सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि याचमुळे जे आहे ते नरेंद्र मेहता यांनी जे आहे ते गावकऱ्यांच्या बाजूने जे आहे ते जवळच्या कासरवडली पोलीस ठाण्यामध्ये भेट दिली आणि यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार देखील दाखल केली। खरं तर रात्री 12 वाजता कशा पद्धतीने प्रताप सरनाईक यांचे खासगी सुरक्षा रक्षक जे आहे ते 250 लोक त्या ठिकाणी घुसतात आणि गावकऱ्यांना बेदम मारहाण देखील करतात आणि यामध्ये एक भोईर कुटुंबात एक सदस्य देखील प्रचंड याच्यामध्ये लहूलुहान देखील होतो आणि त्या विरोधात एक कासरवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील आतो आणि त्याचमुळे पुन्हा एकदा प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता जो वाद आहे तो विकोपाला जाताना आपल्याला दिसून येत आहे। आणि त्याचमुळे नरेंद्र मेहता यांना ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळी नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीने प्रताप सरनाईक हे मीरा भाईंदर असो किंवा ठाण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत पद्धतीने जे आहे ते लोकांची, मराठी माणसांची जागा जी आहे ती बळकावण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे कशा पद्धतीने आता गावकऱ्यांची जी मागणी आहे की 307चा जो गुन्हा आहे या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद रिजवान संपूर्ण माहितीसाठी।